नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराजे, शंभूराजे. मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर, पुणे. निवेदक रुपेश वाळके या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर निवेदक रुपेश वाळके या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा. जेणेकरून काय होतं, तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं, शेअर केलं तर आम्हाला देखील एक ऊर्जा मिळत असते नवीन व्हिडिओ बनवायला. चला तर आपण मुलाखतीला सुरू करूया. मी आज पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरकुंडी गावामध्ये आहे, घाटामध्ये. आपल्या सर्वांना आवर्जून सांगितलं पाहिजे, कुरकुंडी गावची यात्रा, कुरकुंडी गावचे ग्रामदैवत आई मुकाई देवी या देवीची यात्रा आहे. खरं पाहिलं तर बैलगाडा क्षेत्राची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरकुंडी घाटामध्ये आपण आहे. कुरकुंडी गावची जवळजवळ तब्बल 4 दिवस यात्रा आहे. यात्रा नव्हे तर महायात्रा. खऱ्या अर्थाने अनेक गावामधनं, अनेक तालुक्यामधनं, पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून या घाटावर प्रेम ठेवून अनेक बैलगाडा मालक आपला बैलगाडा या ठिकाणी बैल पळवण्यासाठी येत असतात. त्याचं कारण असं, अनेक वर्षाची परंपरा या घाटाला लाभलेली आहे. एक नामांकित घाट आहे, एक उत्तम दर्जेदार नियोजन या घाटामध्ये असतं. यात्रा कमिटी देखील अतिशय चांगली आहे, सुरेख आहे आणि नियोजन देखील दर्जेदार असतं. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आता 20चा जमाना आहे आणि 20च्या जमान्यामध्ये बक्षिसांचा महासंग्राम असतो. पण ह्या कुरकुंडी गावचं घाटाचं असं वैशिष्ट्य आहे, या घाटामध्ये अनेक बैलगाडा मालक पुणे नगर जिल्ह्यातून या ठिकाणी काय येतात, तर त्याच्या मागे कारण असं आहे, या घाटामध्ये घाट तर देखील सुरेख आहेच, घाटाला टपरा देखील अतिशय जबरदस्त आहे, चांगला आहे. जेणेकरून या घाटामध्ये जर आपला गाडा पळाला तर बैलगाडा क्षेत्राची ही पंढरी असल्यामुळं या घाटामध्ये जर आपला बैलगाडा धावला तर बैलगाडा मालक आनंदी होतो आणि वर्षभर त्या बैलगाडा मालकाला धोका नाही. कारण घाट एवढा नामांकित आहे, त्या घाटामध्ये बैलगाडा धावला तर बैलगाडा मालक या ठिकाणी आनंद होत असतो आणि त्यामुळेच बैलगाडा मालक आवर्जून या कुरकुंडी घाटावर या ठिकाणी आपला बैलगाडा घेऊन येत असतात. आपल्या समेत संपूर्ण यात्रा कमिटी आहे, कुरकुंडी गावचे ग्रामस्थ आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. कशा प्रकारे यात्रेचं स्वरूप आहे, बक्षिसांचं काय स्वरूप आहे, घाट किती फूट आहे, सगळं आपण या चर्चेमध्ये, या मुलाखतीमध्ये आपण त्यांना विचारणार आहोत. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सरपंच, यात्रेचं स्वरूप कसं असणार आहे? आज आपण या ठिकाणी मुकाई देवीच्या महायात्रेनिमित्त उद्या दिनांक 2/3/2025 रोजी या मुकाई देवीची महायात्रा संपन्न होणार आहे. सलग 4 दिवस बैलगाड्यांचं नियोजन केलेलं आहे. सुमारे 750 ते 800 बैलगाडे या घाटातून धावणार आहेत. आमच्या ग्रामदैवताचं या घाटाचं स्वरूपाबद्दल जर बोलायचं झालं तर पुणे जिल्ह्यातील अतिशय नामांकित घाट म्हणून ओळखला जातो. आमच्या कुरकुंडी गावामध्ये शपथपूर्वक घड्याळवाला हा एकदम काटा निर्णय देतो, म्हणून या जिल्ह्यातील सर्व नामांकित बैलगाड्यावाले आमच्या घाटात बैलगाडा पळवतात. या घाटामध्ये ज्याची बैलगाडा पहिल्या नंबरमध्ये बसतो तो पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्याही घाटात गेला तरी त्याचा बैलगाडा हा 1 नंबरमध्येच येत असतो. त्याच्यामुळं ह्या घाटात शक्यतो पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक अतिशय आवर्जून उपस्थित राहत असतात. आणि आमच्या गावचे, आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष हनुमंत राऊत, तसेच उपाध्यक्ष आमचे पडवळ साहेब आणि त्याच्यानंतर आमचे रणजितदादा भोक्षे असतील व इतर सर्व आमचे ग्रामस्थ असतील, यांनी अतिशय सुरेख नियोजन करून आम्ही या वर्षी जवळजवळ 20 लाख रुपयाची बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहेत. सतत 3 वर्षासाठी बोलेरो गाडी यावर्षी आम्ही देणार आहोत. तसेच रोख स्वरूपातील बक्षिसं 8 टू व्हीलर अशा पद्धतीने आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे. तसेच या ठिकाणी 4 दिवस यात्रा असून त्या 4 दिवसामध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम, त्यामध्ये पहिल्यांदा भारूड आणि दुसऱ्या दिवशी तमाशाचा कार्यक्रम आहे आणि तिसऱ्या दिवशी हिंदवी पाटील यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. अशा पद्धतीने आमचं सर्व नियोजन आहे. साधारणतः सरपंच किती गाडी धावणार आहेत? साधारणतः या घाटामध्ये बाहेरच्या गावचे 700 गाडे व आमच्या गावातील कमीत कमी 70 ते 80 गाडे असे जवळजवळ 800 गाडे धावणार आहेत. आणि आपली यात्रा 4 दिवस चालणार आहे. पहिल्या दिवशी किती गाड्या घेतल्या तुम्ही, म्हणजे 4 दिवसामध्ये? पहिल्या दिवशी आम्ही 130 गाडे घेतलेले आहेत व त्यामध्ये कमीत कमी 20 गाडे गावचे पळतील. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 170 गाडे घेतलेले आहेत. तिसऱ्या दिवशी 170 गाडे घेतलेले आहेत आणि चौथ्या दिवशी उर्वरित सर्व गाडे आम्ही चौथ्या दिवशी नियोजन केलेलं आहे. आणि आता ही 4 दिवस यात्रा आहे, त्यामुळं आता विशेष म्हणजे यात्रेचं आकर्षण, यात्रा तर 4 दिवस आहेच आणि विशेष म्हणजे 3रं वर्ष आहे.
आणि तिसऱ्या वर्षाला देखील बोलेरो सारखं मोठं बक्षीस आहे. तिसऱ्या वर्षाचं नियोजन कसं असणार आहे? कोणत्या वेळी तुम्ही दिवसभरामध्ये ते गाडी घेणार आहात तिसऱ्या वर्षाची? आम्ही टोकन प्रमाणे ज्या टोकन प्रमाणे तिसऱ्या वर्षात जरी बैलगाडा असेल तरी त्याचा जो टोकन आलेला आहे त्याच टोकन प्रमाणे त्यांचा बैलगाडा घेतला जाईल व 4 दिवसामध्ये पूर्ण जेवढे पण बैलगाडे तिसऱ्या वर्षासाठी आहे सर्व पळवले जातील. आता आपला हा घाट तर नामांकित आहे, त्याबद्दल काय दुमत नाहीये. या घाटाची धावपट्टी किती फूट आहे? ज्या घाटाची धावपट्टी 425 फूट आहे आणि अतिशय चांगल्या प्रतीचा रोलिंग करून अतिशय सुंदर असा घाट आम्ही बनवलेला आहे. आता आपण पहिल्या फेरीवर कांडे किती फुटावर ठेवणार आहोत? 70 फुटावरती पहिल्या फेरीचं कांड आम्ही ठेवलेलं आहे आणि फायनललाही 70 फुटावरच कांड ठेवलेलं आहे आणि 20 फुटावरती एक खून केलेली आहे. ज्यांना 20 फुटावरून बैलगाडा सोडायचे त्यांच्यासाठी 20 फुटावरती पण सोय केलेली आहे. 20 फुटासाठी काय बक्षीस आहे? 20 फुटावरून जर बारी झाली, आम्ही 20 फुटावरून येणाऱ्या बैलगाड्यांसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. नक्कीच. आपला घाट किती सेकंदाचा आहे? आपला घाट हा काटा 12 सेकंदाचा आहे. 12.00 मिली झाल्यानंतर आम्ही 1 नंबर मध्ये तो सांगणार आहे. आळ्याचं नियोजन कसं असणार आहे? आळ्याचं नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे. पूर्ण आम्ही आळे हे डबर बांधकामामध्ये बांधून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती नेट हिरव्या कलरची नेट लावून बैलगाडे कुठेही प्रकारचे लागालाग होणार नाही किंवा बैलांना कोणती इजा होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने आता यात्रा मोठी असल्यामुळे घाटामध्ये खाली मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. तिथं पाठीमागे कसं नियोजन असणार आहे तुमचं रॅकचं आणि घाटामध्ये तळामध्ये बैल झुंपताना? आमच्या दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम नियोजन असणार आहे. त्याच्यामध्ये आमचे जे गावचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते टोकन वाईज पहिल्यांदा 15 गाडी लावून घेणार आणि त्या जसं टोकन पुढे सर्कल त्याप्रमाणे पुढे टोकन वाईजच गाडी सुटली जातील. आधीमध्ये कोणाचाही गाडा घेतला जाणार नाही. त्यानंतर गाडा मालकांसाठी आपण पाहतो आता अखिल भारतीय बैलगाडा संघटने काही नियम घालून दिलेले आहेत. गाडा मालकांसाठी काय नियम असणार आहे? काय त्यांना सर्टिफिकेट वगैरे आवश्यकता? आपण पाहतो की आता बऱ्याच ठिकाणी असे प्रत्येक घाटामध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत की बैलांना स्टेरॉइड दिलं जातं, त्यानंतर बैलांना इलेक्ट्रिक बॅटरीचा करंट दिला जातो. त्यासाठी आम्ही एक उपाययोजना केलेली आहे. इथे स्वतः आमचे पशुवैद्यकीय अधिकारी हे इथे 4 दिवस पूर्ण ठाण मांडून असणार आहे आणि ज्याच्या बैलाला काही त्यांनी जर समजा काही डोस दिला असेल किंवा काही स्टेरॉइड दिला असेल तर त्याचा पूर्ण चेकअप करून मगच बैलगाडा झोपला जाईल. याचे सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घ्यायची. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव रणजित चंदू बोक्षे. कशा प्रकारे नियोजन आहे तुमच्या यात्रेचं? या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून आमची यात्रा कमिटी त्या यात्रेचं नियोजन करत आहे. आपल्या या गावची यात्रा ही ग्रामदैवताची यात्रा आहे. आमच्या घाटाचं असे वैशिष्ट्य आहे, ह्या घाटाची यात्रा एकदाच भरायला जाते. आम्ही 2020 वगैरे काही भरून देत नाही. बरोबर. आणि जे लहान वास्त्र शिकाऊ वास्त्र आहे त्यांच्यासाठी पण आम्ही धावपट्टी त्यांच्याजवळ केलेली आहे, जेणेकरून सर्वसामान्य गाड्या मालकाला संधी भेटावा. त्यासाठी आम्ही जे टोकन घेतलेले आहेत ते जवळजवळ आम्ही परीक्षेची 5 दिवसाची काढलेली आहे, पण आम्ही 4 दिवस घेतलेले आहेत. आम्ही जरी मध्ये कोणता गाडा आला बरोबर त्याला संधी देणार आहे. बरोबर. कारण जो सर्वसामान्य शेतकरी असतो त्याला बाहेरच्या याच्यामध्ये 2,500-3,000 टोकन फी घेतली जाते आणि त्याची पिळवणूक केली जाते. हो. त्या आम्ही काय केलं माहितीये का, त्यासाठी 500 रुपये टोकन फी ठेवली आणि सर्वसामान्यांना संधी भेटन असं केलं. आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष हनुमंत राऊत, उपाध्यक्ष संतोष पडवळ, सरपंच गणेश शेट काळे, सदस्य नितीन बोक्षे, विठ्ठल शेट बोक्षे, चेअरमन सचिन बोक्षे, अजूनही रमण शेट गोले, गायळ मास्तर नितीन बोक्षे, तज्ञ संचालक रणजितदादा बोक्षे आणि माझे चेअरमन किसन आवळे यांचं सहकार्य खूप लाभलेलं आहे. कायदेशीर सल्लागार म्हणून आतिश काळे यांनी काम पाहिले. अजून एक सांगायची गोष्ट अशी का आमच्या घाटाचं असे वैशिष्ट्य आहे का आम्ही बाहेरचे गायळ मास्टर किंवा निशान बहादर बोलत नाही. आम्ही आमच्या गावातल्यांना संधी देतो दरवर्षी. आणि एक मोठी यात्रा आहे तुमची, नावाजलेली यात्रा आहे आणि आताचा 20चा जमाना आहे. 20च्या जमान्यामध्ये खरं तर कुठेतरी बक्षिसांचा महासंग्राम असतो. तर आपले देखील बक्षीस मोठ्या प्रमाणावर असणार आहे. ते बक्षिसांचं स्वरूप सांगा, कशा प्रकारे बक्षीस आहे? कारण 4 दिवस यात्रा आहे, काय काय बक्षीस आहेत? बक्षीस इनाम कसं आहे? बक्षिसांचं स्वरूप असं आहे का 1 नंबर गाड्याचे ना आम्ही 1,25,000 ठेवलेले आहे. 2 नंबर गाड्या 1,11,000, 3 नंबर गाड्यात 71,000 आणि 4 नंबर गाड्यात 51,000.
पण आम्ही काय केलंय माहितीये का, टू व्हीलरचा जी फायनल ठेवली आहे त्यासाठी आम्ही आमच्या इथे 6 टू व्हीलर आहेत. पण दुसऱ्या घाटामध्ये काय होतं, मोजकेच गाडी 10 असतात ना टॉपचे, त्यांनाच बक्षीस दिलं जातात. हो. पण आम्ही काय तसं करणार नाही. सर्वसामान्य गाड्याला बक्षीस भेटावा आणि त्यांना हे भेटावं, त्यासाठी आम्ही ते बक्षीस विभागून देणार आहोत. काही एकालाच आम्ही काय बक्षीस देणार नाही. बरोबर. आम्ही पहिल्या नंबर टू व्हीलर साठी 1 नंबरला टू व्हीलर ठेवली आहे, 4 दिवस सेपरेट टू व्हीलर आहे. आणि 2 नंबर साठी टू व्हीलर आहे, 2 कुटी मशीन आहेत, 2 फ्रीज आहेत, 2 LCD, 4 LCD आहेत, 1 सायकल आहे. आकर्षक बारीसाठी घाटाच्या राजाला 20,000 आहे. होळीफोड साठी पहिल्या नंबरला 25,000, दुसऱ्या नंबरला 20,000, तिसऱ्या नंबरला 15 आणि 4 नंबर होळीफोडला 10,000 रुपये. असं बक्षिसाचं स्वरूप आहे. फायनलचं नियोजन रोजच्या रोज आहे का सेपरेट? हो, फायनलचं नियोजन रोजच्या रोज सेपरेट होईल, जेणेकरून सगळ्यांना संधी भेटेल या नियोजन केलं आहे. आणि फायनलच्या दिवशी 2 सेकंद एकत्र केले जाणार का सेपरेट फायनल देणार? सेपरेट फायनल दिली जाणार नाही, हे 2 सेकंद एकत्र करणार आपण. कारण त्याच्या मागलं उद्दिष्ट असं आहे का सगळ्यांना बक्षीस दिलं पाहिजे. बाहेरच्या गाठात काय होतं, एकाला दिले जाते मग बाकीचे नाराज होते. कारण संधी भेटतात, म्हणजे 2 पॉईंट एकत्र करणार. हो हो, एकाला टच पॉईंट. साधारणतः टू व्हीलर किती आहेत? टू व्हीलर 6 टू व्हीलर आहेत. 6 टू व्हीलर. अजून काय काय आहेत? अजून टू व्हीलर आहेत 6 आणि 2 कुटी मशीन आहेत, 2 फ्रीज आहेत, 4 LCD आहेत आणि 1 सायकल आहे आकर्षक बारीसाठी. गाडा मालकांना कशा प्रकारे सहकार्य असणार आहे तुमचं? गाडा मालकांना सहकार्य म्हणायचं झालं तर आपण आहे ना, गाडा मालकांनी आम्हाला सहकार्य करावं असं आमची इच्छा आहे. कारण दुसऱ्या घाटामध्ये आम्ही पाहिलं एका एक गाडा चढवला जातो. आमच्या यात्रा कमिटीचं पूर्ण गाडा मालकांना सहकार्य असेल. जर नियमांचा भंग केला तो गाडा बाद केला जाईल. गाडा मालकांसाठी याची सूचना आहे, सक्त ताकीद आहे. इथून माग आमची यात्रा भरली, नियमानुसार भरली, आम्ही शिस्तीत सगळ्यांचे गाडी, असं कधीच झालं नाही गाडी पळायचे राहिले आमच्या घाटामध्ये. तर या वर्षी पण तसं नियोजन आहे. आमचे गावचे जे कार्यकर्ते स्वयंसेवक हे भरपूर प्रमाणात आळ्यामध्ये राहणार आहे, मागे राहणार स्टेज पशी, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. यात्रेचं वैशिष्ट्य काय, विशेष आकर्षण काय यात्रेचं? यंदाच वैशिष्ट्य असे का 3रं वर्ष आहे आणि त्यासाठी आम्ही बोलेरो गाडी ठेवली होती पाठीमाग. त्यासाठी हे सगळ्यात मोठं आकर्षण आहे. आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही दरवर्षी एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलाय. दर दिवशी 1 दिवस बारुटे, 1 दिवस तमाशा, 1 दिवस हिंदवी पाटीलचा आरखोचाचा कार्यक्रम आहे. आणि प्रमुख आकर्षण बोलेरो गाडी. आणि ते आता बोलेरो गाडीचं आता किती गाड्या आहेत टोटल? बोलेरो गाडीसाठी आता आहे ना 70 गाड्या आहेत. त्याच्यामध्ये हो 70 गाड्या आहेत. त्याच्यामध्ये जे बसतील यंदा याला 1 नंबरला घाटाबारामध्ये त्यांना आपण बक्षीस बघून दिलं जाणार आहे. विभागून म्हणजे ते रोख स्वरूपात असणार आहे? रोख स्वरूपामध्ये ते विभागून दिलं जाणार. हो हो बरोबर. एक अतिशय चांगलं नियोजन केलंय तुम्ही. आता रॅक मध्ये पाठीमागे कुठेतरी जे तुमचे कार्यकर्ते यात्रा कमिटी असते त्यांच्यावर देखील गाडा मला कुठेतरी थोडासा दबाव होतो. कारण ज्यावेळेस दिवस थोडासा सायंकाळची वेळ होते, दिवस संपायला होतो, त्यावेळेस कुठेतरी तिथं गर्दी होत असते आणि माझा गाडा पळायला पाहिजे, प्रत्येकाला एक इच्छा असते. तिथं देखील कशा प्रकारे नियंत्रण असणार आहे? आम्ही त्यासाठी काय केलंय माहितीये का, पहिल्या दिवशी 130 गाडी ठेवले. पहिल्या दिवशी गावची यात्रा असल्यामुळे गावची गाडी पण पळतात, त्यामुळे 130 गाडी घेतलेली आहे. गावच्या गाड्यांना संधी भेटावं आणि बाहेरच्या पण भेटावं म्हणून. दुसऱ्या दिवशी आमच्या गावच्या गाड्यांना आम्ही सांगितलेलं आहे तुम्ही सकाळ गाडी झोपा, संध्याकाळची गाडी झोपू नका, कारण पाहुण्यांची गाडी पळावे. असंच 4 दिवसाचं नियोजन आहे आमचं. सरपंच, ही जी यात्रा आहे 4 दिवस कोणत्या पेजवर लाईव्ह आहे? ही जी मुकाई देवीची महायात्रा 4 दिवस अखिल भारतीय बैलगाडा संघटना या यूट्यूब चॅनलवरती 4 दिवस लाईव्ह आहे. काय सांगाल तुम्ही सर्व बैलगाडा मालक शौकीनांना कशा प्रकारे यात्रेला? मी सर्व बैलगाडा मालक व बैलगाडा शौकीनांना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी आपले बैलगाडे आमच्या घाटात आणून, तसेच तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या येऊन आमच्या घाटाची शोभा वाढवावी व 4 दिवस बैलगाड्यांचा आनंद लुटावा. नक्कीच. आपल्या समवेत कुरकुंडी गावचे सरपंच गणेश शेटकाळे होते. त्याचप्रमाणे रणजितजी बोक्से यात्रा कमिटी अध्यक्ष, हनुमानजी राऊत, नितीनजी बोक्से आहेत आणि सर्व यात्रा कमिटी या ठिकाणी सहभाग नोंदवला होता. याच्यामध्ये मुलाखतीमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी मुलाखत घेतली. सर्व यात्रेचं कशा प्रकारे स्वरूप आहे, काय काय बक्षीस, किती दिवस यात्रा आहे, घाट किती फूट आहे, कशा प्रकारे गर्दीवर नियंत्रण असणार आहे आणि बैलगाडा मालकांना देखील सूचना असणार आहे. कारण आतापर्यंत आपण पाहिलं काय काय ठिकाणी बैलांना कुठंतरी थोडासा त्या ठिकाणी बॅटरी लावली जाते, स्टेरॉइडचं इंजेक्शन दिलं जातं.
त्याच्यावर कशा प्रकारे नियंत्रण असणार आहे ते सर्व या मुलाखतीमध्ये गणेश शेट असेल बाकीच्या सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी या ठिकाणी यात्रेला यावं आणि कुरकुंडी गावच्या मुकाई देवीची महायात्रेमध्ये सहभागी होऊन यात्रेचा या ठिकाणी आपण शोभा वाढवावी अशी मी या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला खूप शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.